करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस। अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। अनावरण करून कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेले टाळ्याच्या कडकडाटात माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यकर्तृत्वाला कोल्हापूरची मानवंदना। जिल्हा न्यायालयात प्रतिमेचे अनावरण। न्यायव्यवस्थेतील दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांना सुलभ न्याय मिळवून देण्याच्या ध्येयातून घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची कृतज्ञ आठवण जपत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या प्रतिमेचे अनावरण कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरात अत्यंत भावपूर्ण वातावरणात करण्यात आले। मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला। याप्रसंगी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र माणिक यांनी प्रास्ताविकात बोलताना कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील पक्षकारांसाठी उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची स्थापना हा न्यायप्रवेशाच्या दृष्टीने या निर्णयामुळे हजारो पक्षकारांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाचला असून न्याय अधिक सुलभ आणि गतिमान झाला आहे, असे त्यांनी नमूद केले। न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात सामाजिक न्याय, समता आणि छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा सातत्याने पुरस्कार केला। त्याच विचारांचा वारसा जपत त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यांच्या या ऐतिहासिक योगदानाची कृतज्ञ नोंद म्हणून जिल्हा बार असोसिएशनतर्फे न्यायालयात त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आल्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट माणिक यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी, न्यायमूर्ती शैलेश बर्मे, न्यायमूर्ती अशरफ खान पठाण, न्यायमूर्ती नंदेश देशपांडे, न्यायमूर्ती संदेश पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बार काउन्सिलिंग पदाधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ विधिज्ञ तसेच न्यायक्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कोल्हापूर येथे कायमस्वरूपी उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली। सर्किट बेंचचे कामकाज अधिक प्रभावी होण्यासाठी न्यायमूर्तींची संख्या, मनुष्यबळ आणि आवश्यक न्यायिक पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले। भावनिक आणि कृतज्ञतेच्या वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने न्यायव्यवस्थेतील लोकाभिमुख निर्णयाचा गौरव करताना न्याय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या ध्येयाला नव्याने अधोरेखित केले। या सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयातील मान्यवर न्यायमूर्ती, कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बार काउन्सिलिंगचे पदाधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ वकील तसेच न्यायक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। न्यायव्यवस्थेतील एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्व प्रति व्यक्त झालेली ही सामूहिक कृतज्ञता केवळ एका प्रतिमेच्या अनावरणापुरती मर्यादित न राहता न्याय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा ध्येयाचा पुनर्विचार करणारी ठरली। जिल्हा न्यायाधीश 1 कोल्हापूर त्यांनी मान्य न्यायमूर्ती श्री अभय आहुजे साहेबांचा सत्कार करावा। श्रीमती ब्रह्मे मॅडम यांचा मुंबई माननीय श्री स्वप्नील खटी साहेब, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री AM पाटील साहेब, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य विवेक घाडगे साहेब, मान्य श्री संग्राम देसाई साहेब, मान्य श्री मिलिंद थोबडे साहेब,
या सभागृहात उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ कनिष्ठ बंधू आणि भगिनींनो, या सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयातील मान्यवर न्यायमूर्ती, कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बार काउन्सिलचे पदाधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ वकील तसेच न्याय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. न्यायव्यवस्थेतील एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्व प्रति व्यक्त झालेली ही सामूहिक कृतज्ञता केवळ एका प्रतिमेच्या अनावरणापुरती मर्यादित न राहता न्याय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा ध्येयाचा पुनर्विचार करणारी ठरली. ती माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे मी सहकार्याची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. बुद्धीची लाभली ज्यांना दैवी देणगी, माननीय AM पाटील साहेब. राजश्री शाहू छत्रपती महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय न्यायमूर्ती श्री रवींद्र विठ्ठलराव घुगे, कार्यवाहक मुका किंवा जातपात पिढी दर पिढी या तैलचित्राच्या माध्यमातून नंदेश शंकरराव देशपांडे, न्यायमूर्ती संदेश दादासाहेब पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर श्री AM पाटील, अध्यक्ष कोल्हापूर बार असोसिएशन ॲडव्होकेट राजेंद्र मंडलिक, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य, नवनिर्वाचित सदस्य ॲडव्होकेट थोबडे, ॲडव्होकेट संग्राम देसाई, ॲडव्होकेट घाडगे, व्यासपीठावरील मान्यवर, व्यासपीठासमोरील मान्यवर, ज्येष्ठ विधिज्ञ. विद्यापीठ आहे, त्यामुळे येणाऱ्या अनेक पिढ्या घडू शकतात. आजच्या या महान कार्यक्रमाप्रसंगी मी कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली. जय हे